आपण पाहतो की राज्यभर खूप लोक मोठी झाली. कोण व्यवसायात संघर्ष करून मोठं झालं, कोण राजकारणात संघर्ष करून मोठं झालं. पण ह्यांचा सगळ्यांचा कोण चित्रपट लाईनमध्ये संघर्ष करून मोठं झालं, दिग्दर्शक अभिनेता असेल. पण जरांगे पाटील संघर्षच करत होते. पण पाटलावरचा पिक्चर म्हणलं आपण पहिला करू. क्या बात आहे. कारण त्यांचा संघर्ष जो आहे तो इतका खतरनाक संघर्ष आहे. कारण आता आपण त्यांचं यश पाहतोय पण संघर्ष पाहिलेला नाही. बरोबर. आणि तो संघर्ष जर पाहायचा असेल तर संघर्ष 26 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन पाहणं गरजेचं आहे. एकतर आणि सध्याचं वातावरण गरम आहे, त्यांच्यावरती सिनेमा निघतो, एक बायोग्राफी आहे आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती आहे की त्या व्यक्तीच्या विषयी मराठा समाज तर एकवटलाच आहे, परंतु त्याचबरोबर बाकीचा समाज पण खूप एकवटला आहे, खूप मदत करायच्या भावनेने एकवटला आहे. त्यामुळे कुठलीही अडचण हा चित्रपट बनवत असताना थोड्या शक्यता होत्या, परंतु तसं काहीच कुठला प्रकार झाला नाही, कुठली अडचण आली नाही. म्हणजे कसलीच अडचण नाही. आम्हाला इतर चित्रपट बनवताना खूप अडचणी येतात. हे समजून मी वागलो, लोकांशी बोललो, त्या स्टाईलनी राहिलो. कारण ती जबाबदारी पाळणं, काळजी घेणं माझं कर्तव्य होतं. सिनेमा संघर्ष योद्धा हा पिक्चर रिलीज करण्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी जर आपण विचार केली तर महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या संघर्षाच्या जोरावर महाराष्ट्र राज्यामध्ये त्या नव्हे तर भारतामध्ये नाहीतर जगानं ओळख निर्माण करावी अशी परिस्थिती आज निर्माण केली. तरी त्याचे पडसाद काही उमटू शकत होते. एवढ्या काळजीपूर्वक ते करणं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मी करत होतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो खूप रिस्की आणि खूप जबाबदारीचं होतं. मी खूप जबाबदारीने वागलो. कारण एका गरीब माणसाचा संघर्ष आहे आणि संघर्ष एवढा महाभयानक आहे की आजपर्यंत असे संघर्ष आपण फक्त वाचलेले आहेत. सिनेमा खूप चांगला आहे. 26 एप्रिलला राज्यभर रिलीज होतोय. आम्हाला या सिनेमातून एवढं एकच सांगायचे, म्हणजे भारतातली पहिलीच गोष्ट अशी आहे, पहिलीच वेळ अशी असणार आहे की एक गाणं 2 नंबरला आणि एक गाणं 5 नंबरला, एकाच चित्रपटाची 2 गाणी टॉप 5 मध्ये आहेत. जब्याची भूमिका ज्यांनी निभावली होती फॅन्ड्री या चित्रपटामध्ये, कारण सगळ्या सवयी माझ्या सोडल्या. मी ज्यावेळेस त्यांच्या गेटअपमध्ये जायचो त्यावेळेस मी जरांगे पाटलांना आपण स्वतः जरांगे पाटीलच आहे. भूमिका म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. तुम्ही ते 26 तारखेला बघितल्यावर लक्षात येईल. दर्शको नमस्कार. दर्शको, राजमुद्राच्या कलामुद्रा विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. दर्शको, एप्रिल महिन्यामध्ये एकीकडे लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि एकीकडे अनेक मोठे चित्रपट, मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहेत आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठी रणधुमाळीच देखील इथं असणार आहे. याच सगळ्यामध्ये आपण मागील 2 वर्षापासून एक आंदोलन पाहतो, मराठा समाजाचं आंदोलन. जरांगे पाटील या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. त्यावरच एक चित्रपट येणार आहे, संघर्ष योद्धा. आज संघर्ष योद्धाची टीम आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर सुरुवातीला मी सगळ्या टीमचं आपल्या राजमुद्रातर्फे स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. तर दर्शको, आज गोवर्धन दोलताडे आज आपल्यासोबत आहेत. ते चित्रपटाचे लेखक आणि निर्माते आहेत. सोबतच दिग्दर्शक देखील शिवाजी दोलताडे देखील आपल्या इथं आहेत. त्यांचंही मी आपल्या इथं स्वागत करतो. त्यानंतर कलावंत ज्यांनी जरांगे पाटलाची भूमिका केली ते आमचे अहमदनगरचे भूमिपुत्र रोहन पाटील यांचंही मी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, आपण फॅन्ड्रीमध्ये जब्याला पाहिलेलंच आहे आणि तो जो रोल अमर केलेला आहे, जब्या आपल्या इथं आलेला आहे. जब्याचंही मी स्वागत करतो. तर सुरुवात करूया. लेखक साहेबांना आणि निर्मात्यांना मी प्रश्न विचारतो की सर, आपल्याकडे ही संकल्पना नेमकी कशी आली? जय जिजाऊ, जय शिवराय. आज नांदेडमध्ये आम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलो आहोत आणि हा चित्रपट संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला आम्ही प्रदर्शित करत आहोत. ह्या चित्रपटाची संकल्पना जर म्हटलं तर मला पहिल्यापासून मी पण एखाद्या वेगळ्या व्यक्ती असतील या वेगळा विषय असेल अशा माध्यमातून मी आत्तापर्यंत सामाजिक खूप चित्रपट केलेले आहेत. परंतु संघर्ष माझं स्वप्न होतं की माझा पण खूप मोठा संघर्ष होता आणि असाच संघर्ष कुठंतरी एखाद्या चित्रपटातून मांडायचा, म्हणून असं माझं काही एक स्वप्न होतं. आणि अशातच आम्हाला जरांगे पाटलांचा विषय आमच्यापर्यंत पोहोचला आणि एका सर्वसाधारण कुटुंबातून एक व्यक्ती
मराठा आरक्षणासाठी एवढी मोठी लढाई लढतात आणि ते पण शांततेच्या मार्गाने, आणि ती लढाई एकदम जिंकण्याच्या मार्गापर्यंत येऊन पोहोचते. आणि ही महाराष्ट्रात नाही, देशात नाही, तर जगातली ही एकमेव अशी गोष्ट आहे की एका हाकेवरती करोडो लोक जमा करण्याचं, एका छताखाली आणण्याचं काम माननीय मनोज जरांगे पाटील यांनी केलं. आणि हे झालं, त्यांचं यश पाहिलं आपण, त्यांनी केलेला संघर्ष कुणी पाहिलेला नाही. आणि तो संघर्ष ह्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे मला मांडावा वाटला. कारण जो माणूस संघर्षानंतर यशस्वी होतो तो माणूस संघर्षातला काळ सांगत नाही. कारण ते सांगितलं तर कुठंतरी त्याच्या एक कहाणी केल्यासारखं वाटतं. लोक त्याला त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाहीत. परंतु चित्रपटाच्या माध्यमातून जर अशा काही गोष्टी मांडल्या गेल्या तर ते लोक नक्कीच ॲक्सेप्ट करतात. आणि हा संघर्ष फक्त जरांगे पाटलांसाठीच नाही, तर हा संघर्ष राज्यातील, देशातील सगळ्या तमाम जनतेसाठी एक प्रेरणादायी असा संघर्ष आहे. म्हणून हा चित्रपट आम्ही निश्चितच आम्ही आपलं स्वागतच करतो. आपल्यासोबत दिग्दर्शक आहेत शिवाजी दोलताडे. सर, मी आपल्याला प्रश्न विचारतो की हा आपला कितवा चित्रपट आहे आणि ही डायरेक्शन आपण केलं तर आपल्याला काय अडचणी आली आणि आपण याला कसं सामोरे गेलात? नमस्कार, मी शिवाजी दोलताडे, डिरेक्टर. याच्या अगोदर माझे 5-6 चित्रपट रिलीज झालेले आहेत. 2 चित्रपट रिलीजला आहेत. हो. आणि ते रिलीजचे साईडला ठेवून मी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचं काम चालू केलं. बरं. चित्रपटाचं काम चालू करताना खूप आव्हान होते समोर. हो. कारण आपण पाहतो की जे ऐतिहासिक चित्रपट असतील, बायोपिक असतील, ते होऊन गेलेल्या व्यक्तींवरती बांधतात. बरोबर. ज्यांना 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष झालेले आहेत त्यांच्यावरती बांधतात. Yes. पण मनोज जरांगे पाटलांचा विषय असा होता की ते आता आहेत, करंटली विषय त्यांचा चालू आहे, अख्खं जग पाहते त्यांना, आणि त्यांच्यावरती सिनेमा करायचा आणि तो तेवढाच तगडा, तेवढाच ताकदवान होणं गरजेचं आहे. हे खूप मोठं आव्हान होतं. आणि त्याच्यासाठी मग आम्हाला लोकेशन्स असतील, बाकीचे कलाकारच असतील, ह्या निवडीच्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या तेही खूप मोठं आव्हान होतं. कारण चित्रपटात जे लोकेशन आम्ही दाखवलेत ते सर्व रिअल लोकेशन दाखवलेले आहेत. जरांगे पाटलांचं घर असेल, उपोषण स्थळ असेल किंवा बाकीचे लोकेशन असतील सगळे ते आम्ही रिअल दाखवलेत. आणि पाटलांबरोबर जे बाकीची काही मंडळी असायची ते आम्ही रिअल दाखवली. बऱ्याच सीनमध्ये तुम्हाला असं वाटेल किंवा फक्त पाटलांच्या जागेवर रोहन पाटील आहेत आणि बाकीचे शेजारी बसणारे जे आहेत ते सेमच आहेत. ते कुठे कुठे झाली शूटिंग महाराष्ट्रामध्ये? याचं चित्रीकरण जे आहे ते आंतरवली परिसरामध्ये झालं. संपूर्ण आंतरवली असेल, गेवराई असेल, अंबड असेल, हा पूर्ण परिसरामध्ये चित्रीकरण केलं. आणि बाकीचं सभेंचं वगैरे जे आहे तर ते आम्ही ऑलरेडी शूटिंग, चित्रपटाचं स्क्रिप्टचं शूटिंग जे आहे 19 जानेवारीपासून चालू केलं. पण त्याच्या अगोदर 10-12 दिवस आम्ही सभेंचं वगैरे शूटिंग केलं. आणि आमचं चित्रीकरण चालू असतानाच त्या दरम्यानच पाटील मुंबईला चालले होते. तर त्या दौऱ्यात पण आम्ही, मुंबई दौऱ्यात पण पाटलांबरोबर आमचे 4-5 लोक होते. सर, चित्रपटाची शूट कधी चालू झाला आणि शेवट कधी झाला? चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते 19 जानेवारीला चालू झालं स्क्रिप्टचं. हां. आणि त्याच्यानंतर साधारणतः 1.5 महिन्यानंतर चित्रीकरण संपलं. जवळपास चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते 1.5 महिना चाललं आपल्या. बरं. कलावंतांची आपण निवड कशी केली? कलावंताची निवड करताना आम्ही एक विचार केला की बरेचसे कलाकार जे आहेत, आता पाटलांची इकडची भाषा जी आहे गोदापट्ट्यातली, मराठवाड्यातली, तर ते टोन असेल, बोली भाषा असेल, त्यात खूप वेगळेपण आहे त्याच्यामध्ये. तर मग आम्ही विचार केला की पाटलांबरोबर जे, म्हणजे रोहन पाटलांबरोबर जे काही त्यांचे मित्र दाखवायचे आहेत तर ते आपण त्या साईडचेच घेऊ. मग तुम्ही संदीप पाठक यांना ओळखत असाल. संदीप पाठक आम्ही तिकडचे घेतले. संजय कुलकर्णी म्हणून आहेत, ते मराठवाड्यातले आहेत. विनीत बोंडे आहे. असे बरेचसे कलाकार त्या भागातले घेतले. आणि पाटलांचे मिसेससाठी आम्ही सुरभि हांड्यांना घेतलं, ज्यांनी जे मल्हारमध्ये माळसाचं काम केलं. आम्ही त्यांचा लुक टेस्ट वगैरे केली. त्याच्यानंतर असं वाटलं की ते 100% नाही 110% त्या लुकसाठी जातात ते. अच्छा. बरं सर, आता हा जो चित्रपट आहे तो दर्शकांनी पाहावाच यासाठी काही मुख्य कारण आहे का, आपण सांगू शकता का? हां, याच्यासाठी खूप कारण आहेत. म्हणजे मी तुम्हाला एकच कारण नाही, खूप कारण आहेत. आपण पाहतो की प्रत्येकाला लाईफमध्ये असं वाटतं की आपण काहीतरी करावं. प्रत्येकाचा संघर्ष झाला असतो. बरोबर. पण पाटलांचा संघर्ष पाहिल्यानंतर मी तर म्हणाल की मेलेला माणूस पण, मेलेला व्यक्ती पण उठून जागा होईल मला काहीतरी करायचं असं म्हणाल तो. कारण एवढा भयंकर त्यांचा संघर्ष आहे. आणि एवढ्या बिकट कंडिशनमधून काही नसताना एवढ्या लेवलला पोहोचणं शक्य नाही, एवढ्या लोकांच्या मनावर राज्य करणं शक्य नाही. पाटलांमध्ये मी तर म्हणाल की एक दैवी शक्ती आहे. आणि ती दैवी शक्ती आहे म्हणून पाटलांवरती एवढे सर्वजण प्रेम करत आहेत की प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये वाटतं की आपण काहीतरी केलं पाहिजे. पाटलांचा स्ट्रगल पाहिल्यानंतर, चित्रपटाच्या माध्यमातून पाटलांचा स्ट्रगल पाहिल्यानंतर प्रत्येकालाही काही ना काही करण्याची उमेद निर्माण होईल, ऊर्जा निर्माण होईल. कारण आता आपण पाटलांना पाहतो की संपूर्ण महाराष्ट्र असेल, देश असेल, लाठीचार्जनंतर जास्त ओळखायला लागला. लाठीचार्जच्या आधीचा त्यांचा जो संघर्ष आहे तो खूप भयंकर संघर्ष आहे, पण तो लोकांना माहीत नाही. तो आम्ही संपूर्ण चित्रपटातून दाखवलेला आहे. तो पाहिल्यानंतर खरोखर एक प्रेरणा भेटेल.
बरं, आपण चर्चा चालूच ठेवणार आहोत, कुठे जाऊ नका, इथंच आपण बोलत आहोत. आता पुढचा जो प्रश्न आहे, या चित्रपटाला ज्यांनी कॅमेरा दिलेला आहे, शूट केलेला आहे, त्यांना जात आहे. कृष्णा नाईक आपल्यासोबत आहेत आणि प्रॉपर बेंगलोरचे ते आहेत, कर्नाटकातले. आपने महाराष्ट्र में आने के बाद कितना दिन आप रहे और कैसा शूट चला इधर? मैं फर्स्ट मैं डायरेक्टर एंड मैं प्रोड्यूसर का थैंक्स बोलता है. यस. उधर से मैं इधर तक लेके आया मेरे को. यस. फर्स्ट ये मूवी के लिए हम 1 मंथ होमवर्क किया फर्स्ट. ओके. पूरा स्टोरी बोर्ड के लिए हम पूरा 2D स्केच किया. हाँ हाँ. पूरा फर्स्ट मैं डायरेक्टर एंड माई प्रोड्यूसर, मेकअप एंड आर्ट डिपार्टमेंट, सभी बैठ के हर दिन वो डिस्कशन के पूरा मेकअप. बट ये समर सीजन में तो मेकअप बहुत मुश्किल हो रहा है. डेली अबाउट 200 जूनियर आर्टिस्ट. ओके. वो मुश्किल थोड़ा हैंडल करने के लिए, लाइटिंग और महाराष्ट्र में कैसा लगा आपको? जो लोग हैं आपसे बात किए, आपके साथ रहे, खाना इधर का टेम्परेचर, एनवायरमेंटल, कैसा आपको एक्सपीरियंस आया? थोड़ा तो इधर थोड़ा गर्मी लगा है, इसलिए गर्मी लगा है. हाँ, थोड़ा गर्मी. और लोग कैसे लगे? लोग अच्छे हैं महाराष्ट्र के? बहुत अच्छे लगे. अच्छे हैं. बहुत प्यार. तो गाँव वाला बहुत सपोर्ट किया हमको. अच्छा. बहुत हाँ सपोर्ट किया उधर. बट ये मूवी में थोड़ा हम अलग ट्राई किया. अच्छा. मूवी में एक टिंट आता, कलर टिंट. हाँ हाँ. वो मराठी इंडस्ट्री में थोड़ा अलग फर्स्ट टाइम ये ट्राई किया हम लोग इधर. अभी तक मराठी इंडस्ट्री में ऐसा कलर टिंट नहीं आया ये मूवी में. अच्छा. बट नया कैमरा यूज़ किया ये मूवी में. ओके. अभी नया लेंस यूज़ किया. ओके. पूरा साउथ से लेके आया हम, पूरा टीम साउथ से. कैमरा डिपार्टमेंट उधर से लेके आया पूरा. ओके. बट ये मूवी तो अलग है टिंट अलग. एंड अलग एक वर्क है. बरोबर. बट क्वालिटी तो बहुत अच्छा है. तर दर्शक हो, नवीन लेन्स वापरलेली आहे, नवा कॅमेरा देखील आहे आणि सगळं काही इन्स्ट्रुमेंट आहे ते साऊथवरनं देखील मागवलं आहे. खरंच आपल्याला चित्रपट बघताना त्याची मजाच येणार आहे. मुख्य भूमिका असलेले जे कलावंत आहेत, जरांगे पाटलाच्या भूमिकामध्ये ज्यांनी भूमिका बजावली आहे, रोहन पाटील आपल्यासोबत आहेत. रोहनदादा, आपण ही भूमिका निभावली, कठीण होतं हे काम करताना. चालू घडामोडी असतानाच आपण चित्रपट बनवतोय आणि अशा ठिकाणी आव्हान पेलताना एक जरी चूक झाली तरी काहीतरी वेगळं होऊ शकतं. तर आपण ह्याची काळजी कशी घेतली आणि ही भूमिका आपल्या स्वतःमध्ये उतरवताना आपल्याला काय काय कष्ट घ्यावे लागले, आपण थोडंसं सांगावं. सगळ्यांना जय शिवराय. मी अभिनेता रोहन पाटील. ह्याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे रिलीज झालेत, पण ते काल्पनिक गोष्टीवरती होते. खूप सोपं गेलं ते काम करताना, कारण काल्पनिक होतं ते. पण संघर्ष होता मनोज जरांगे पाटील, जो आता सिनेमा रिलीज होतो 26 एप्रिलला. ह्याच्यामध्ये ही एकतर सध्याचं वातावरण गरम आहे, त्यांच्यावरती सिनेमा निघतो, एक बायोग्राफी आहे आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती आहे की त्या व्यक्तीच्या विषयी एक पॉईंट आम्हाला जबाबदारीने करणं होतं. कारण एक पॉईंट जरी चुकला तरी त्याचे पडसाद काही उमटू शकत होते. एवढ्या काळजीपूर्वक ते करणं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांची भूमिका मी करत होतो. त्याच्यामुळे माझ्यासाठी तो खूप रिस्की आणि खूप जबाबदारीचं होतं. मी खूप जबाबदारीने वागलो, कारण सगळ्या सवयी माझ्या सोडल्या. मी ज्यावेळेस त्यांच्या गेटअपमध्ये जायचो त्यावेळेस मी जरांगे पाटलांना आपण स्वतः जरांगे पाटीलच आहे हे समजून मी वागलो, लोकांशी बोललो, त्या स्टाईलनी राहिलो. कारण ती जबाबदारी पाळणं, काळजी घेणं माझं कर्तव्य होतं. सिनेमा खूप चांगला आहे, 26 एप्रिलला राज्यभर रिलीज होतोय. आम्हाला ह्या सिनेमातून एवढं एकच सांगायचं, आपण पाहतो की राज्यभर खूप लोक मोठी झाली. कोण व्यवसायात संघर्ष करून मोठं झालं, कोण राजकारणात संघर्ष करून मोठं झालं. पण ह्यांचा सगळ्यांचा कोण चित्रपट लाईनमध्ये संघर्ष करून मोठं झालं, दिग्दर्शक अभिनेता असेल. पण जरांगे पाटील संघर्षच करत होते, पण स्वतःसाठी करत नव्हते. जरांगे पाटील एक असं माणूस आणि असं व्यक्तिमत्व आहे की ते समाजासाठी संघर्ष करत होते, स्वतःसाठी संघर्ष करत नव्हते. आजपर्यंत संघर्ष बघितले पण स्वतःसाठी बघितले. पण समाजामध्ये एकमेव असा माणूस आहे की तो दुसऱ्यांच्यासाठी संघर्ष करतोय, दुसऱ्यांच्यासाठी स्वतःवरती जबाबदारी आणि रिस्क घेऊन उतरणारा माणूस म्हणजे मनोज जरांगे पाटील. आणि अशा व्यक्तीवरती सिनेमा निघतो हे खूप आनंदाचं होतं. खूप चांगल्या पद्धतीने भूमिका पार पाडली. आम्हाला ह्या सिनेमातून जरांगे पाटलांचं यश आपण तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून राज्याने देशाने बघितलं. फक्त जरांगे पाटलांचा संघर्ष हा कुठंच अजून पुढे आलेला नाही. जरांगे पाटलांचा संघर्ष, त्यांची सुरुवात कशी झाली आणि त्यांना हे करावं का वाटलं, या सगळ्या अनंत गोष्टी, त्यांना मराठा आरक्षणासाठी का लढावं वाटला आणि तिथून चालू केल्यापासून ते त्यांचं यश, ह्या जो मधला प्रवास आहे 10-15 वर्षाचा, ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने मांडलाय. आणि राज्यातली जनता ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे. मला आपल्या माध्यमातून फक्त एवढं सांगायचं आहे की मराठा समाज ह्या सिनेमाला खूप चांगल्या पद्धतीने 100% बघणार आहे. फक्त मला सांगायचं आहे
की दुसऱ्या जातीतली पण लोक ह्या सिनेमाला बघणार आहेत. कारण ह्या सिनेमाचं नाव आहे संघर्ष योद्धा. एक योद्धा संघर्ष केल्यानंतर कुठपर्यंत जाऊ शकतो हे ह्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील साहेब आहे. खूप चांगला सिनेमा झाला. दादा, आपण भूमिका जेव्हा निभावली तर त्यावेळी ते डायलॉग जे आहेत जरांगे पाटलांची जी बोलण्याची भाषा आहे ती थोडी वेगळी आहे, आपण पाहतो. त्यानंतर त्यांची बॉडी लँग्वेज आहे, बरोबर, त्यांचे उत्तरं देण्याची जी पद्धती आहे, हे सगळं साकारताना आपण त्यांना प्रत्यक्ष कधी भेटलात का आणि त्यांच्याकडून काही गाईडलाईन घेतली का? नाही, खूप वेळेस भेटलो. मेन म्हणजे ज्यावेळेस आम्ही सिनेमा डिक्लेअर केला, पहिलाच दिवस होता जरांगे पाटलांच्या भेटीचा की त्या दिवशी त्यांच्या उपस्थितीमध्ये सिनेमा डिक्लेअर केला. आणि वातावरण एवढं पेटलेलं होतं की 2 दिवस खाली लाठीचार्ज, 2 दिवसापूर्वी लाठीचार्ज झालेला आणि त्याच्या 2 दिवसानंतर आम्ही स्टेजवर पोहोचलो आणि सिनेमा डिक्लेअर करून टाकला. ते वातावरण एवढं गरम होतं आणि त्या वातावरणापासून ते शूटिंगच्या मुहूर्तापर्यंत जरांगे पाटलांच्या वेळोवेळी टचमध्ये होतो आम्ही. आणि जरांगे पाटलांनी आम्हाला खरोखर खूप कोऑपरेट केलं. म्हणजे मला आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगायची की आम्ही ह्या सिनेमात खरे लोकेशन वापरले, आंतरवलीचं स्टेज वापरलं, त्यांचं स्वतःचं घर वापरलं आणि ज्या स्टेजवर जरांगे पाटील साहेब बसतात त्या जागेवरती महाराष्ट्रामध्ये आणि देशातला दुसरा व्यक्ती मी असा आहे की त्यांच्या जागेवर त्यांच्यानंतर मी बसलो. त्यांच्या भूमिकेमुळे कितीतरी मोठी VIP लोक येऊन गेली पण त्यांच्या बाजूला बसले, पण त्यांच्या आसनावर बसणारा नंबर 2चा माणूस मी. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे. आणि ते त्यांची भूमिका जसं परखड ह्याने राज्याच्या पुढे मांडतायत तसं मी चित्रपटातून माझी भूमिका खूप चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. बरं, त्यांना आंदोलनामध्ये आरोग्याचे प्रश्न देखील आले, बऱ्याच वेळा त्यांच्यावर आरोप देखील झाले, खालच्या पातळीवरही टीका झाली, आपण ती पण पाहिली. हे सगळं करत असताना ती भूमिका साकारताना आपल्याला कसं वाटलं स्वतः जरांगे आपण झालात? आता मी ज्यावेळेस जरांगे पाटलांचं त्यांना पुढं बघितलं आणि मी त्यांची भूमिका करतोय, माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. नंबर 1चं चॅलेंज असं होतं की वजन, ते खूपच सडपातळ होते, माझं वजन होतं. पण मी जवळजवळ 2 महिन्याच्या कालखंडात 15 ते 16 किलो वजन कमी केलं माझं. आता असं जरी दिसत असलो तरी त्यावेळेस खूप बारीक झालतो, वजन खूप कमी केलं. त्याच्यानंतर खूप चॅलेंजिंग गोष्ट होती की मेन म्हणजे मी नगरचा प्रॉपर, तुम्ही सांगितलं जसं सुरुवातीलाच क्लिअर केलं, आणि जरांगे पाटील साहेब मराठवाड्यातले, एकदम ग्रामीण आणि मराठवाड्याची भाषाच वेगळी, प्रेमळ भाषा आहे ती, पण ती कॅच करणं गरजेचं होतं. कारण लोकांना जर मनात उतरायचं असेल तर मेन म्हणजे लँग्वेज होती. तर मी तिकडे जरांगे पाटलांच्या सहवासात बऱ्याच दिवस राहिलो. ते कसं हातवारी करतात, कसा सतत केसांवरून हात फिरवतात किंवा कसं बोलतात किंवा त्यांची कोणती स्टाईल आहे, ह्या छोट्या मोठ्या गोष्टी पुरेपूर कॉपी करण्याचा प्रयत्न केला, तर फॉलो केलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने. म्हणजे मला माझ्याविषयी कौतुक करायचं नाही, पण मी 100%पैकी 90% त्यांची भूमिका त्यांच्यासारखी पार पाडण्याचा प्रयत्न केला. बरं, डायरेक्टर साहेबांना एक प्रश्न विचारतो की या चित्रपटाबद्दल माहिती आम्हाला काही हवी आहे, त्यामध्ये आपल्याला संगीत आपल्या चित्रपटाला कुणी दिलेलं आहे? आपल्या चित्रपटाला 4 संगीतकार आहेत. एक आहेत विजय गावंडे, बरं, त्यांच्या गाण्याचे गायक आहेत अजय गोगावले, बरं, दुसरे संगीतकार आहेत चिनार महेश, तिसरे आहेत रोहित नागभिडे, बरं, आणि बॅकग्राऊंड म्युझिक दिलेलं आहे अवी लोहर यांनी. चित्रपटात गाणी वगैरे किती आहेत? 4 गाणी आहेत. ओके. एक अजय गोगावलेंनी गायलेलं आहे, एक बाहुबली पिक्चरमध्ये ज्यांनी गाणं गायले दिव्य कुमार यांनी गाणं गायले, एक आदर्श शिंदेंनी गायले, आणि एक सोनाली हावळे म्हणून आहेत त्यांनी गाणं गायले. तर एक गाणं आपलं एक 7-8 दिवसापूर्वी सुटलेलं आहे, ते आता भारतात जेवढ्या भाषा आहेत त्यात 2 नंबरला गाणं आहे ते. आणि दुसरं गाणं कालच सुटलंय, तर ते गाणं आता 9 नंबरला आहे भारतात. 5 नंबरला आहे ते, भारतात 5 नंबरला आलेलं आहे ते. म्हणजे भारतातली पहिलीच गोष्ट अशी आहे, पहिलीच वेळ अशी असणार आहे की एक गाणं 2 नंबरला आणि एक गाणं 5 नंबरला. एकाच चित्रपटाची 2 गाणी टॉप 5 मध्ये आहेत आणि टॉप 2ला जे आहे ते 1ला नक्कीच येईल. आणि तसा चित्रपट आपला टॉप 1ला सगळ्या तुमच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याने तो जाणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला ही कन्सेप्ट सांगितली निर्मात्यांनी आणि आपल्याजवळ आले आणि सुरुवातीला जेव्हा आपण पहिला शब्द ऐकला की आपल्याला जरांगे पाटलांवर संघर्ष योद्धा चित्रपट बनायचा आहे, त्यावेळेस आपल्या मनाची काय स्थिती होती? नाही, मनाची स्थिती म्हणजे कंडिशन असं झालं की कारण आमचं एका चित्रपटाचं प्रमोशन चालू होतं आणि आबांनी रोहनने वगैरे आम्ही विषय घेतला. त्यांनी सांगितलं की आपल्याला मनोज जरांगे पाटलाला चित्रपट करायचा आहे. मी थोडं 1-2 मिनिटं विचार केला की आता सध्या प्रमोशन चालू आहे आणि आपल्याला नवीन चित्रपट करायचा आहे. पण त्यांच्याबद्दल आबांनी सांगितलं, रोहनने सांगितलं कंडिशन त्यांचं म्हणजे कशाचे स्टॉपले आहेत. म्हणलं काही हरकत नाही, पहिला आपल्याला तो चित्रपट करायचा आणि त्याच्या अगोदर आमचे 2 शूटिंग झाले जे चित्रपट होते त्याचं एक रिलीजिंगचं प्लॅनिंग चाललं होतं आमचं. म्हणलं आपण ते रिलीजिंग थांबू, पण पाटलावरचा पिक्चर म्हणलं आपण पहिला करू. क्या बात आहे. कारण त्यांचा संघर्ष जो आहे तो इतका खतरनाक संघर्ष आहे. कारण आता आपण त्यांचं यश पाहतोय पण संघर्ष पाहिलेला नाही. बरोबर. आणि तो संघर्ष जर पाहायचा असेल तर संघर्ष 26 एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन पाहणं गरजेचं आहे. आणि विशेष करून नांदेडकरांकडून खूप अपेक्षा आहेत
की कमीत कमी महिना 2 महिने थिएटरमधून ते चित्रपट हलवून देणार नाहीत. कारण जसे जरांगे पाटलांच्या सभा असतील, बाकीच्या गोष्टी असतील, खूप ऐतिहासिक होतात. तसा संघर्ष होता चित्रपट पण हा महाराष्ट्राच्या भूमीतला ऐतिहासिक चित्रपट होणं गरजेचं आहे. बरं, याची आपण मार्केटिंग कशी करणार आहोत आणि महत्त्वाची गोष्ट याचं कोणी प्रिंट पार्टनर किंवा मीडिया पार्टनर आहेत का? हो, मीडिया पार्टनर लोकशाही आपल्याबरोबर, लोकशाही न्यूज चॅनल आहे. आणि मार्केटिंग प्लॅनिंग आमचं खूप तळागाळापासून ते टॉपपर्यंत आम्ही सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत. आणि सगळीकडूनच खूप रिस्पॉन्स भेटतोय. कारण आम्ही सोडलेले ज्या काही गोष्टी असतील, आमच्या सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या कुठल्या याच्यातून काही गोष्टी सुटल्या तर त्या 2 तासामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचतात. बरोबर. जसं जरांगे पाटलांचं आत्ता भाषण झालं तर संपूर्ण महाराष्ट्राला लगेच ते 2 मिनिटात समजतं. तसं आपल्या गोष्टी 2 तासाच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्र समजतात. सगळ्या महाराष्ट्रातून आम्हाला प्रतिक्रिया येतात. छान. फोन येतात, कमेंट्स येतात. आपण आता दिग्दर्शक आहात, तर भविष्य काळामध्ये काही चित्रपट आपल्या हातात आहेत, असे कोणते चित्रपट येणार आहेत आपल्या प्रेक्षकांना आपण सांगा. भविष्यामध्ये आता आमचा या चित्रपटाचा सेकंड पार्ट करतोय आम्ही लवकरच. बरं. संघर्ष होता मनोज जरांगे पाटील 2 पार्ट 2 हा पार्ट 2 असणार आहे. आणि दुसरे 2 सिनेमे आहेत ते रिलीज होतील. त्यांची नावं आता मी नाही ओपन करत. आणि लवकरच आम्ही एक साऊथचाही सिनेमा करतोय. बरं. आपण खूप कष्ट करतो, शूटिंग चालते, कॅमेरामॅन येतात बाहेरून, कलाकार पण जीव ओततात, सगळं होतं. आपल्या महाराष्ट्रात खूप जास्त थिएटर्स आहेत आणि बघणारे रसिक वर्ग पण आहेत, परंतु प्राईम टाईम चित्रपटांना, मराठी चित्रपटांना मिळत नाही. त्याच्या मागचं आपल्याला काय राजकारण वाटते का, थिएटर मालकांची अनिच्छा आहे, इच्छाशक्ती नाही? आपल्याला काय वाटतं, आपलं काय मत आहे? थिएटर मालक काय विचार करतो की चित्रपट कमर्शियली पाहिजे. ओके. कमर्शियली असेल तर ऑडियन्स येईल. पण मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये असं गोष्टी करतात की वेगवेगळ्या प्रकारचे सब्जेक्ट असतात. आणि ते भारतामधली एक इंडस्ट्री अशी आहे की असे सब्जेक्ट फक्त मराठीमध्येच घेतले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे. साऊथ असेल, तुम्ही साऊथमध्ये फक्त मारधाड, ॲक्शन, 1 हिरो 100 जणांना मारणार असे चित्रपट असतात. पण मराठीमध्ये सगळ्याच प्रकारचे लव्ह स्टोरी असेल, कॉमेडी असेल, सिरियस असेल, आईवडिलांचा विषय असेल, बापलेकांचा विषय असेल, बायोपिक्स असतील, हा सगळा विषय होतो. पण आपल्या चित्रपटासाठी तर म्हणजे डिस्ट्रीब्युटर लोकांचे फोन चालू आहेत की आम्ही 4 शो देणार त्या काय ठिकाणी. मग त्यात प्राईम टाईम असेल, बाकीचे टाईम असतील ते सगळे आपल्यासाठी भेटणार आहेत. तर फक्त आता जसं जरांगे पाटलांना तुम्ही सहकार्य केलं तसं जरांगे पाटलांच्या चित्रपटालाही सहकार्य करा आणि काहीतरी एक इतिहास घडवा. बरोबर आहे. आपल्यासोबत अजून एक सह अभिनेते आहेत, आपण त्यांना ओळखतोच. जब्याची भूमिका ज्यांनी निभावली होती फॅन्ड्री या चित्रपटामधून, आणि जब्याचं मी स्वागत करतो. जब्या, कसा आहेस? नमस्कार, मी सोमनाथ अवघडे. मी मस्त, तुम्ही कसं? येस, मी बडी आहे. सोमनाथ अवघडे म्हणून आपण सगळेच ओळखतो. तर आपली या चित्रपटात काय भूमिका आहे? भूमिका म्हणजे खूप महत्त्वाची आहे. मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही. तुम्ही ते 26 तारखेला बघितल्यावर लक्षात येईल. बरं. आणि आशाही ती तुम्हाला आवडेल. मी फक्त एवढंच सांगेल की तुम्ही 26 तारखेला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा. बरं, छान. हा चित्रपट 26 एप्रिलला महाराष्ट्रभरात प्रसिद्ध होणार आहे. अजून एक महत्त्वाचं आहे की सकल मराठा समाजातर्फे श्याम पाटील आपल्या स्टुडिओमध्ये आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. श्याम पाटील, मला सांगा की 26 एप्रिलला लोकसभेची निवडणूक येणार आहे, तरी पण हा चित्रपट 26 एप्रिललाच का येतोय, नंबर 1. आणि सोबत जे काही आपले नांदेड जिल्ह्यातले सकल मराठा कार्यकर्ते आहेत किंवा समाज बांधव आहेत, यांना आपण काय सांगू शकतो? सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ. संघर्ष योद्धा हा पिक्चर 26 एप्रिललाच रिलीज करण्याच्या पाठीमागली असली कुठलीही पार्श्वभूमी नाही. त्या दिवशी लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांना सहभागी करून घेण्यासाठी शासन आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहेत. घराघरातला प्रत्येक मराठा, घराघरातला प्रत्येक समाज बांधव त्या दिवशी मतदान करणार आणि आपल्या लोकशाहीचा अधिकार गाजवणार, ह्यात तीळ मात्र शंका नाही. परंतु मतदान कोणाला करणार याची पार्श्वभूमी ऑलरेडी जरांगे पाटलांनी सगळ्यांना सांगितलेली आहे, त्याच्यामुळे समाजाला हा पिक्चर क्लिअर आहे. राहिला प्रश्न, आपण दुसऱ्या पिक्चरबद्दल बोलू. संघर्ष योद्धा हा पिक्चर रिलीज करण्याच्या पाठीमागली पार्श्वभूमी जर आपण विचार केली तर महाराष्ट्रामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आपल्या संघर्षाच्या जोरावर महाराष्ट्र राज्यामध्ये, त्या नव्हे तर भारतामध्ये, नाहीतर जगानं ओळख निर्माण करावी अशी परिस्थिती आज निर्माण केली. याच्या पाठीमागला संघर्ष, याच्या पाठीमागली जीत आणि याच्या पाठीमागला विजय हा काय आहे, या पिक्चरमधून
दाखवण्यात आले. मी पहिल्यांदा अभिनंदन करेल निर्मात्याचं गोवर्धन पाटील असतील, दिग्दर्शक शिवाजी पाटील असतील, मुख्य भूमिकेमध्ये रोहन पाटील असतील, आमचा आवडता सगळ्यांचा फॅन्ड्री असेल, कॅमेरामॅन कृष्णा असेल, ही संपूर्ण टीम आज प्रमोशनसाठी जेव्हा नांदेडला आली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की नांदेडसारखा चळवळीचा जिल्हा, ज्या ठिकाणी सांस्कृतिक, वैचारिक, वैद्यकीय अनेक क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा नांदेड जिल्हा हा सदैव महाराष्ट्रामध्ये अग्रेसर राहिलेला आहे, त्याच जिल्ह्यामध्ये हे जेव्हा टीम प्रमोशनला आली तेव्हा या जिल्ह्याचं सुद्धा काहीतरी दायित्व बनतं की या जिल्ह्याच्या टीमलाच नाही तर संघर्ष योद्धा पिक्चरला सुद्धा भरभरून प्रतिसाद द्यायचा. मी नांदेड जिल्ह्यातल्या 16 तालुक्यामधील सर्व सकल मराठा समाज बांधवांना या राजमुद्रा न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक निनम्र अभिवादन करेल, आव्हान करेन की 26 एप्रिलला पहिल्यांदा लोकशाहीचा हक्क बजवायचा आणि संघर्ष योद्धा चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊन बघायचा आणि मनोज जरांगे पाटील यांचे विचार घराघरामध्ये रुजवण्यासाठी, घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी या चित्रपटाच्या माध्यमातून असो किंवा अनेक लेखकांनी लिहिलेल्या कादंबरी आणि पुस्तकांच्या माध्यमातून असो त्यांचे विचार आज तळागाळामध्ये पोहोचायचे. एवढंच या ठिकाणी येवलीकर सर तुम्हाला मी सांगू इच्छितो की आज जरांगे पाटील हा एक व्यक्ती राहिला नसून तो महाराष्ट्रभर एक विचार म्हणून फिरतायत. या चित्रपटाच्या माध्यमातून असेल किंवा कादंबरीच्या माध्यमातून असेल, पुस्तकाच्या माध्यमातून असेल, आपण पाहतोय नांदेडमध्येच एक प्राध्यापक संतोष देवराई सर यांनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं, एक नाईक सर यांनी त्यांच्यावर अक्षरशः कादंबरी लिहिली आणि आज गोवर्धन पाटील यांनी संघर्ष योद्धा पिक्चर घेऊन आलेत. याचा अर्थ मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्राचा विचार बनलेला आहे. बरोबर आहे. निश्चितच जसं जरांगे पाटील अल्पावधीतच फेमस झाले आणि आज लोकांजवळ पोहोचले तसंच आपला चित्रपटालाही भरभरून यश मिळेल असंच आम्ही अपेक्षा करतो. आपल्यासोबत निर्माते आहेत बसलेले. निर्माते साहेबांना एक प्रश्न विचारतो की हा चित्रपट जेव्हा आपण मराठीमधून बनवला तर हा हिंदीमधून बनवता आला असता का आणि राष्ट्रीय पातळीवर आपल्याला याला नेता आला असता का? आपल्याला काय वाटतं? तसं तर हिंदीमधून पण तो बनवता आला असता, परंतु आम्ही मराठीमधून बनवून त्याला इंग्लिश सबटायटल पण करतोय आणि भविष्यात आमचं हिंदीमधून पण करायचं प्लॅनिंग आहेत. त्या हिशोबाने आमचं विचार पण चालू आहेत, म्हणजे सगळ्या भाषेत करायचे. कारण जरांगे पाटलांना आता फक्त राज्यातून नाही तर संपूर्ण देशातून कितीतरी राज्यांमधून त्यांना लोक भेटायला येत आहेत, त्यांना सपोर्ट देण्यासाठी येत आहेत. त्यामुळे हा विषय त्यांच्यापर्यंत पण जाणं गरजेचं आहे, त्यांना पण तो पाहता आला पाहिजे. म्हणून इतर वेगवेगळ्या भाषांमधून पण आम्ही तो करण्याचा विचार करत आहोत. सर, आपण निर्माता आहात आणि बरेच दिवस चित्रपट चालला, शूटिंग पण बऱ्याच वेळ चालली, तर आपण निर्माते नेत्याने आपल्याला कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागलं, अडचणी कुठल्या आल्या आणि आपण त्याच्यावर मात कशी केली? नाही, अडचणी तर कुठल्याच आल्या नाहीत. कारण जरांगे पाटलांच्या माध्यमातून समाज आज इतका एकवटला आहे आणि इतर समाज पण, मराठा समाज तर एकवटलाच आहे, परंतु त्याचबरोबर बाकीचा समाज पण खूप एकवटला आहे, खूप मदत करायच्या भावनेने एकवटला आहे. त्यामुळं कुठलीही अडचण हा चित्रपट बनवत असताना थोड्या शक्यता होत्या, परंतु तसं काहीच कुठला प्रकार झाला नाही, कुठली अडचण आली नाही, म्हणजे कसलीच अडचण नाही. आम्हाला इतर चित्रपट बनवताना खूप अडचणी येतात, परंतु संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट बनवताना एकही टक्का अडचण आली नाही. फक्त आम्हाला आव्हान, जसं डिरेक्टरांनी सांगितलं की एक होतं की जरांगे पाटील तिकडे लाईव्ह असायचे आणि तोच शॉट आम्हाला इकडे दाखवायचा होता आणि तो लोकांना पाहिलेला असायचा ना आमचा पाहिलेला नसायचा. मग त्या दोन्हीमध्ये साम्य, आउटपुट एकच पाहिजे परंतु दिसताना वेगळं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने ते आव्हान होतं आमच्यासाठी. कारण काही गोष्टी आपण पुस्तकात वाचलेल्या असतात, त्याच्यावरती तो इतिहास आपण चित्रपटात रेखाटीत असतो, परंतु हा इतिहास आपल्या समोरच घडत होता आणि समोरच चित्रीकरण करायचं होतं आणि ते फिल्मी स्टाईलनी. ते खूप आव्हान होतं, म्हणजे ते सगळ्या टीमनी सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने ते केलेलं आहे आणि छान झालं. पण अजून एक प्रश्न होतो की बाबा, संघर्ष योद्धा हे नाव आपण निवडलेलं आहे, तर यासोबत अजून कुठली नावं निवडली होती आणि हे नाव फायनलाइज कसं झालं? नाही, खरं सांगायचं म्हटलं तर आम्ही 1 मिनिट पण नसेल, मला वाटतं 10 सेकंदात आमचं हे नाव फायनल झालेलं आहे. म्हणजे ह्या चित्रपटाची कुठलीही गोष्ट आम्हाला रिपीट काही करावं लागलं नाही. पाटलांच्या शेजारी बसलो होतो, फक्त त्यांनी एकच प्रश्न विचारला की नाव काय चित्रपटात. आम्ही त्यांना बोललो की आम्ही तुमच्यावरती चित्रपट करतोय, परवानगी घेण्यासाठी आम्ही गेलतो, पण नावाचं आमच्या काही डोक्यात नव्हतं. त्यांनी एकच विचारलं की नाव काय चित्रपटाचं. त्यांच्या प्रश्नाला 0 सेकंदात उत्तर मी दिलं, संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील. कारण त्यामुळं दुसऱ्या नावाचा प्रश्नच आला नाही. त्यामुळं हा चित्रपट मी विनंती करेल जे राजमुद्रा न्यूज लाईव्ह चॅनल आहे, या माध्यमातून नांदेडकरांना, महाराष्ट्रातील सर्व रहिवाशांना, की हा चित्रपट सगळ्यांनी बघा. कारण एका गरीब माणसाचा संघर्ष आहे आणि संघर्ष एवढा महाभयानक आहे की आजपर्यंत
असे संघर्ष आपण फक्त वाचलेले आहेत, प्रत्यक्षात पाहिलेले नाहीत. तर प्रत्यक्षात संघर्ष पाहायला भेटणार आहे. आणि जाता जाता एक सांगल की मनोज जरांगे पाटलांसारखा संघर्ष प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने लोक आपापला म्हणजे प्रयत्न करत असतात सक्सेस होण्यासाठी, काहीतरी यशस्वी होण्यासाठी. परंतु जरांगे पाटलांसारखा जर संघर्ष प्रत्येकाने प्रामाणिकपणे केला तर त्या ठिकाणी नक्की तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी यश भेटणार आहे. आणि श्याम पाटलांनी जसं सांगितलं आता की त्या दिवशी योगायोग असा आला आहे की लोकसभेची निवडणूक आहे आणि त्याच दिवशी आपला चित्रपट रिलीज होत आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही म्हणजे मतदानाचा पण आनंद घ्या. आणि तो दिवस एक आनंदाचा आहे. निवडणूक म्हणलं की थोडं वेगवेगळ्या जे गोष्टी असतात, आनंद असतो, उमेदवार असतात, मतदार असतात. तर ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी मतदानाचा आनंद घेणार आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही उमेदवार निवडणुकीचा आनंद घेणार आहेत, त्याच पद्धतीने सगळ्यांनी चित्रपट बघायचा सुद्धा त्या तारखेला 26 एप्रिल 2024ला आनंद घ्या. आणि नक्कीच हा चित्रपट बघून नांदेडकरांनी एक उच्चांकी रेकॉर्ड होईल असं सहकार्य करा. धन्यवाद. आपली सगळी टीम आमच्या स्टुडिओमध्ये आली, आपण आम्हाला वेळ दिलात, अतिशय चांगल्या अशा गप्पा झाल्या. चित्रपटाला आम्ही राजमुद्राच्या माध्यमातून आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो. जसा गरजवंताचा लढा जरांगे पाटील घेऊन चालले आहेत आणि तो लढा आपण आपल्या पद्धतीनं मांडताय. अर्थातच ते लोकांना फार आवडणार आहे. अर्थातच त्या दिवशी आपण लोकशाहीचा हक्क बजावणार आहोत. सकाळी आपल्याला दुपारपर्यंत लोकसभा मतदानाला जायचं आहे आणि दुपारच्या वेळी शासनानं सुट्टी देखील जाहीर केलेली आहे आणि नंतर विकेंड पण चालू होते, सॅटर्डे संडे पुढं आहे. तर पहिल्या 3 दिवसामध्ये आपण तो भरपूर कव्हर करणार आहोत. सगळ्यांना आम्ही विनंती करतो राजमुद्रातर्फे की मतदानाचा हक्क आवर्जून बजवा आणि त्यासोबतच आमचा जो संघर्ष योद्धा आहे त्यालाही आपण रसिकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. आणि सगळ्या टीमचं मी परत एकदा आम्ही आपल्याला शुभेच्छा देतो. आपण वेळ दिला, धन्यवाद. आणि इथेच आपण थांबूया, इथेच आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.